यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. नमस्कार. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण आलेलो आहे जिंगल फिल्म्स अँड म्युझिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पडोडे स्क्वेअर नागपूर इथे या स्टुडिओमध्ये. आणि इथे 2 दिवसापासून एक साऊथ फिल्म जी आहे पॅन इंडिया यावरती वर्क सुरू आहे आणि याचं ऑडिशन सुरू आहे. या संदर्भात इथे आपण पंकज भाऊ जगताप यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. सर, या प्रोजेक्टविषयी आपलं काय मत आहे? सर्वप्रथम आपलं नाव सांगा सर. नमस्कार, माझं नाव पंकज जगताप. मी डायरेक्टर आहे जिंगल फिल्म्स अँड मीडिया म्युझिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा. आणि 2010पासनं मी चित्रपट सृष्टीमध्ये काम करतो आहे. आणि सांगायचं असलं तर म्हणजे आपली ही जी फिल्म आहे साऊथची, मागील महिन्यामध्ये साऊथ इंडस्ट्रीसोबत आपली भेटगाठ झाली आणि अमृता प्रोडक्शन या कंपनीसोबत आपण टायप करून त्यांचं म्हणजे इथे नागपूरमध्ये त्यांनी रेकी केली. नागपूरच्या विविध लोकेशन्सवर त्यांना शूट करायचं आहे आणि 40%ची फिल्म आहे ती नागपूरमध्ये शूट होणार आहे. आणि त्या 40%मध्ये जेवढे कॅरेक्टर्स असतील तर ते कॅरेक्टर्स आपल्या नागपूरचं जे आर्टिस्ट आहेत त्यांना ते रोल द्यायचे असं आम्ही ठरवलं होतं. काही कॅरेक्टर्स राहील आणि काही सेकंडरी रोल राहील आणि जे मुख्य लीड रोल राहणार आहे ते साऊथचे आर्टिस्ट असणार आहे. तर हा एक मोठा चान्स आहे नागपूरच्या कलावंतासाठी, कारण ही पॅन इंडिया फिल्म आहे, पूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे. तर त्यामुळे एक नागपूरची जे आर्टिस्ट आहे, कलावंत आहेत, त्यांना एक मोठा चान्स, आपल्याला मोठा स्कोप आहे त्यांना असं तुम्हाला म्हणायचं. धन्यवाद सर. आपलं जे प्रयत्न आहे की नागपूरच्या कलाकारांचं 40% इन्व्हॉल्वमेंट हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि मला वाटते 3 दिवस, आजचा दुसरा दिवस आहे, 18, 19 आणि 20, उद्याच्या दिवस परत इथे ऑडिशन्स आहेत. नागपूरकरांना आग्रहाची विनंती राहील की आपण जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्यावा आणि या माध्यमातून तुम्हाला भारतभर तुम्हाला मोठ्या पडद्यावरती काम करण्याची एक सुवर्ण संधी आहे. आणि ती सुवर्ण संधी पंकज भाऊ जगताप यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. म्हणून सर, आपलं खरंच कौतुक आणि तुमचं जे काम आहे खरंच कौतुकास्पद आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज नागपूर प्रतिनिधी मधु आंबेकर.